स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर आपला चॅप्टर चालू आहे फ्लो मेजरमेंट. इंडस्ट्रियल मेजरमेंट नावाचा सब्जेक्ट आपण शिकत आहोत. त्यातला आपला टॉपिक चालू आहे फ्लो मेजरमेंट. ह्याच्या आधीचे टॉपिक पण आपण बघितलेले आहे. ह्याच्या आधीचा टॉपिक झाला प्रेशर मेजरमेंट, ठीक आहे. आणि प्रेशर मेजरमेंटच्या आधी झाला ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रान्सड्यूसर्स, ठीक आहे. तर ह्याच्यामधले मागचे पॉईंट आपण बघितलेले आहेत. आता आपल्याकडे येतो पॉईंट पुढचा, तर वेंच्युरी ट्यूब, ठीक आहे. वेंच्युरी ट्यूब जर आधीचे लेक्चर बघितलं नसाल तर पहिला ते लेक्चर बघा, नंतर ह्या लेक्चरला या. तर वेंच्युरी ट्यूब म्हणजे काय? द सायंटिस्ट वेंच्युरी ऑब्झर्व्ड दॅट फ्लुइड्स अंडर प्रेशर गेन स्पीड बट लूज हेड पासिंग थ्रू converging pipes, and that the reverse is true for fluids flowing through diverging pipes. A venturi tube is used where the permanent pressure loss is the main problem and where maximum accuracy is desired in the measurement of high viscous fluids. म्हणजे वेंच्युरी ट्यूब जी आहे मी, ठीक आहे, सायंटिस्टने ज्यानं ही ट्यूब म्हणजे काय म्हणतो आपण त्याला इन्व्हेंट केलं, त्याचं नावच वेंच्युरी होतं, ठीक आहे. हा वेंच्युरी ट्यूब आपल्याला कशासाठी म्हणजे ह्याचा नेमका काय यूज होतो, ठीक आहे. जिथं परमनंट प्रेशर लॉस हा मेन प्रॉब्लेम आहे, ठीक आहे. आणि जिथं मॅक्झिमम ॲक्युरेसी आपल्याला लागणार आहे मेजर करण्यासाठी, काय मेजर करण्यासाठी, तर हाय विस्कोसियस फ्लुइड्स मेजर करण्यासाठी तिथं आपण काय यूज करतो, तर वेंच्युरी ट्यूब जी आहे ती आपण इथे यूज करत असतो. आता वेंच्युरी ट्यूबमध्ये आपण मटेरियल कुठलं वापरतो, तर वेंच्युरी ट्यूब दिसते कशी पहिला आपण बघूया, ठीक आहे. तर ही आहे वेंच्युरी ट्यूब तुमची, ठीक आहे. ही आहे तुमची वेंच्युरी ट्यूब. तर वेंच्युरी ट्यूब कशापासून बनवलेली असते, तर कास्ट आयर्न किंवा स्टीलपासून बनवलेली असते. आता भरपूर मटेरियल्समध्ये, ठीक आहे, तर थ्रोट जी आहे ती बनवली सेपरेट असेंब्ली ऑफ ब्रॉन्झ, ठीक आहे, सेल्फपासून आपण बनवलेले असते. सो दॅट म्हणजे कशासाठी आपण म्हणजे इझिली रिप्लेस करण्यासाठी यावं म्हणून भरपूर केसेसमध्ये आपण सेपरेट असेंब्ली ऑफ ब्रॉन्झ पण आपण यूज करत असतो, ठीक आहे. तर ह्याचं आपण पुढे जाऊन काय बघणार आहे, ह्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आपल्याला इथं बघायचं आहे, ठीक आहे. तर कन्स्ट्रक्शन जे आहे ते बघू शकता तुम्ही. 1 मिनिटासाठी व्हिडिओ पॉज करून पाहिजे. तर हाय प्रेशर टाईप बघा तुम्ही, लो प्रेशर टाईप कुठं आहे बघा, इन्क्लाइंड अँगल 90 डिग्री टू 23 डिग्री हा कुठं दिलेला आहे ते बघा, इन्क्लाइंड अँगल 5 डिग्री टू 15 डिग्री हा कुठं आहे तो बघा, ठीक आहे. इनलेट बघू शकताय, इनलेट कोन, थ्रोट, आउटलेट कोन हे पण तुम्ही इथं बघू शकता. तर ह्याच्यामध्ये काय होतं, म्हणजे काय असतं ह्याच्यामध्ये म्हणजे कशी थेरी आहे ह्याची कन्स्ट्रक्शन वर्किंग कसं आहे, तर जो फ्लो आहे तो कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे, तर अंडररूट डिफरन्शियल प्रेशर हेडला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. तर हे कशापासून बनवलेलं असतं, तर इट कन्सिस्ट ऑफ स्ट्रेट इनलेट सेक्शन इन विच द क्रॉस सेक्शन ऑफ द स्ट्रीम डिक्रीजेस अँड द व्हेलॉसिटी इंक्रीजेस विथ अ कॉन्सिक्वेंट इंक्रीज ऑफ व्हेलॉसिटी हेड अँड डिक्रीजेस ऑफ प्रेशर हेड, ठीक आहे. अ सिलेंड्रिकल थ्रोट प्रोवाइड्स फॉर लो प्रेशर टॅप लोकेशन of the desired pressure in area where the flow velocity will not increase or decrease. A diverging recovery cone in which velocity decreases and decreased velocity head is recovered and pressure head shown in figure 3.6. आता जो प्रेशर टाईप आहे तो लोकेट कुठे केलेला असतं, जो प्रेशर टाईप आहे तो कुठं लोकेट केलेला असतं, तर 1/4 to 1/2 पाईप डायमीटर इथं लोकेट केलेलं असतं अपस्ट्रीम ऑफ द इनलेट कोन अँड ॲट द मिडल ऑफ द थ्रोट सेक्शन, ठीक आहे. आता नेमकी वेंच्युरी ट्यूब म्हणजे व्हाय वेंच्युरी ट्यूब आपण असं म्हणू शकतो, का वेंच्युरी ट्यूब, तर वेंच्युरी ट्यूब कॅन बी यूज्ड टू हँडल अ फ्लुइड विच इज हँडल्ड बाय अन ऑरिफाइस प्लेट अँड फ्लुइड दॅट कंटेन्स सम सॉलिड अँड फ्लुइड दॅट कंटेन्स सम सॉलिड्स बिकॉज दिस वेंच्युरी ट्यूब्स contains no sharp corners and do not project into the fluid stream. हे आपण यूज करू शकतो म्हणजे काय आणि कशासाठी यूज करू शकतो, तर कन्स्ट्रक्शन आणि वर्किंगमध्ये आपण तुम्हाला काय काय सांगितलं, तर फ्लो हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे
डिफरन्शियल अंडर रूट डिफरन्शियल प्रेशर हेडला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हे कशाचं म्हणजे कशापासून बनलेलं आहे तर इट कन्सिस्ट ऑफ स्ट्रेट लाईन सेक्शन इन विच क्रॉस सेक्शन ऑफ द स्ट्रीम डिक्रीजेस अँड द वेलोसिटी इंक्रीजेस विथ अ कॉन्सिक्वेंट इंक्रीज ऑफ वेलोसिटी हेड अँड डिक्रीज ऑफ प्रेशर हेड. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये पुढे जाऊन आपल्याला काय कळतं, सिलेंड्रिकल थ्रोट provides for low pressure tap location of the decreased pressure in area where the flow velocity will not increase or decreases. ठीक आहे. हे आपल्याला कळालेलं आहे. आता आपण पुढे जाऊन बघायला लागलो की व्हाय वेंचुरी ट्यूब, म्हणजे आपण वेंचुरी ट्यूबच का यूज करतो या ठिकाणी. तर वेंचुरी ट्यूब कॅन बी यूज्ड टू हँडल अ फ्लुइड which is handled by an orifice plate and fluids that contain some solids, because these venturi tubes contains no sharp corners and do not project into the fluid stream. ठीक आहे. आणि हे कशासाठी यूज केलं जाऊ शकतं, इट कॅन बी यूज्ड टू हँडल स्लरीज अँड डर्टी लिक्विड्स. म्हणजे हे स्लरीज किंवा डर्टी लिक्विड म्हणजे खराब झालेले जे लिक्विड आहे याच्यासाठी पण आपण यूज करू शकतो. दॅट बिल्डअप अराउंड अदर प्रायमरी element if the pressure taps are protected from plugging. The venturi tube are built in several forms as long form or classic venturi tube short form. ठीक आहे. आता पुढे जाऊन आपल्याला काय कळतं तर वेंचुरी ट्यूब हे डिफरंट सायझेसमध्ये अवेलेबल आहेत, फ्रॉम 100 mm to 813 mm with a flow coefficient of 0.984 for all diameter ratios. ह्याची जी ओव्हरऑल ॲक्युरेसी आहे ती किती आहे तर ±1/4 टू ±3% पर्यंत आहे. ठीक आहे, ओव्हरऑल ॲक्युरेसी. आता ॲडव्हान्टेजेस काय आहेत वेंचुरी ट्यूबच्या, तर कॉजेस लो परमनंट प्रेशर लॉस, वाईडली यूज्ड फॉर हाय फ्लो रेट्स, अवेलेबल इन व्हेरी लार्ज पाईप सायझेस, मोर ॲक्युरेट ओव्हर वाईड फ्लो रेंजेस. ठीक आहे. आणि डिसॲडव्हान्टेजेस म्हणायला गेलं वेंचुरी ट्यूबची तर काय आहे तर ह्याची जी कॉस्ट आहे ही कॉस्ट भरपूर हाय आहे, म्हणजे हाय कॉस्ट आहे आणि हे युजफुल नाही आहे बिलो कशाच्या तर 76.2 mm पाईप साईज जर असली तर ह्याच्या खाली हे युजफुल नाही आहे. ठीक आहे. आता लिमिटेशन ऑफ रेनॉल्ड्स नंबर कितीच्या पुढे येतं तर 1,50,000 म्हणजे 1,50,000च्या पुढं काय आहे तर रेनॉल्ड्स नंबरचं लिमिटेशन येतं. ठीक आहे. हा एक त्या वेंचुरी ट्यूबचा काय आहे डिसॲडव्हान्टेज आहे. आता वेंचुरी ट्यूब जे आहे ते आपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे यूज करू शकतो, वेगवेगळ्या ठिकाणी यूज करू शकतो. तर त्याचे ॲप्लिकेशन काय आहे तर वेंचुरी ट्यूब आपण यूज करू शकतो परमनंट प्रेशर लॉससाठी, म्हणजे परमनंट प्रेशर लॉस जिथं हा मेन प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, अशा ठिकाणी आपण यूज करू शकतो. आणि जिथं आपल्याला म्हणजे मॅक्झिमम ॲक्युरेसीच आपल्याला पाहिजेल आहे, म्हणजे मेजरमेंट हाय विस्कोसिस फ्लुइड आपण मेजर करण्यासाठी जिथं मॅक्झिमम ॲक्युरेसी पाहिजेल आहे अशा ठिकाणी आपण वेंचुरी ट्यूब आपण यूज करू शकतो. ठीक आहे. आणि कशासाठी कुठे यूज करू शकतो तर म्हणजे स्लरीज किंवा डर्टी लिक्विड जे आहेत खराब झालेले लिक्विड अशा ठिकाणी आपण वेंचुरी ट्यूब जे आहे ते आपण यूज करू शकतो. तर हे झालं आपलं वेंचुरी ट्यूब म्हणजे काय, ह्याचं झालं डिटेल एक्सप्लेनेशन. आता आपण बघणार आहे की फ्लो नॉझल म्हणजे काय. ठीक आहे. तर फ्लो नॉझल म्हणजे इट इज व्हेरिएशन ऑफ वेंचुरी इन विच एक्झिट सेक्शन इज ओमिटेड. ठीक आहे. देर आर 2 टाईप्स ऑफ नॉझल्स. पहिलं येतं लॉंग रेडियस फ्लो नॉझल, दुसरं येतं ISA इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ द नॅशनल स्टँडर्डायझिंग असोसिएशन, त्यालाच आपण म्हणतो फ्लो नॉझल, त्यालाच म्हणतो आपण ISA पण म्हणतो ह्या ठिकाणी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जे मटेरियल यूज होतं फ्लो नॉझलसाठी ते कशाचं असतं, स्टेनलेस स्टील किंवा क्रोम मॉल्बिनियम स्टीलचं असतं. कुठलं असतं मटेरियल तर स्टेनलेस स्टील किंवा क्रोम मॉल्बिनियम स्टीलचं असतं. ठीक आहे. आता ह्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आपण डायग्रॅममध्ये बघतोय. फ्लो नॉझलचं म्हणजे अशी डायग्रॅम असते ह्याचं. तर फ्लो नॉझल कशापासून बनलेली असते तर फ्लो नॉझल कन्सिस्ट ऑफ कन्वर्जंट इनलेट हुज शेप इज क्वार्टर इलिप्स अँड सिलेंड्रिकल थ्रोट असते ह्याच्यामध्ये फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. डिफरन्शियल प्रेशर मेजरमेंट टॅप्स आर नॉर्मली लोकेटेड
one pipe upstream and 1/2 diameter downstream from the inlet faces of the nozzle. आता for a given diameter and given differential pressure, it allows measurement flow rates 65% more than that of orifice plate. म्हणजे जी orifice plate आहे त्याच्यापेक्षा 65% मोर त्याचं फ्लो रेट असतं. ठीक आहे. आता फ्लो नॉझल्स जे आहेत ते कशापासून म्हणजे वेगवेगळ्या व्हेरियस कॉन्फिगरेशनपासून बनलेले असतात. ती कुठली आहेत तर फ्लॅंज टाईप, होल्डिंग रिंग टाईप, तर वेल्डिंग टाईप अँड थ्रोट टाईप ह्या टाईपचे फ्लो नॉझल्स बनलेले असतात. आता हे जे काही कंडिशन्स आहेत यूज करण्याच्या तर त्या कुठल्या आहेत तर फ्लो नॉझल्स हे आपण यूज करू शकतो. तर रेनॉल्ड्स नंबर 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे तरच आपण काय करू शकतो फ्लो नॉझल्स आपण यूज करू शकतो. हाऊएव्हर डाटा इज अवेलेबल फॉर रेनॉल्ड्स नंबर डाऊन दॅन 6,000 सो इट इज पॉसिबल टू यूज नॉझल्स विथ मोर विस्कोसियस फ्लुइड्स. म्हणजे पण डाटा आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे शुड बी यूज्ड म्हणजे यूज करावं असं त्यांनी सांगितले. पण आपल्याकडे डाटा असा पण अवेलेबल आहे की रेनॉल्ड्स नंबर 6,000पेक्षा कमी आहे तरी पण हे यूज व्हायला लागले. ठीक आहे. त्यामुळे आपण नॉझल काय म्हणतो आपण फ्लो नॉझल व्हेरियस मोर विस्कोसियस फ्लुइडसाठी पण आपण यूज करू शकतो असं सांगितलेलं आहे. फ्लो नॉझल्स हॅव व्हेरी हाय कोएफिशियंट ऑफ डिस्चार्ज टिपिकली 0.99 or greater than wide range of beta ratios of 0.2 to 0.8. ठीक आहे. यासाठी पण आपण फ्लो नॉझल्स आपण यूज करू शकतो. आता हे फ्लो नॉझलचे काही ॲडव्हान्टेज आहेत, काही डिसॲडव्हान्टेज आणि ॲप्लिकेशन कुठं म्हणजे यूज करू शकतो फ्लो नॉझल हे आहे. तर ॲडव्हान्टेज काय तर परमनंट प्रेशर लॉस लेस दॅन दॅट ऑफ ऑरिफाईस प्लेट. म्हणजे परमनंट प्रेशर लॉस जो आहे तो कमी पाहिजे कशापेक्षा तर ऑरिफाईस प्लेटपेक्षा कमी पाहिजे. आणि हे अवेलेबल आहे न्यूमरस मटेरियलमध्ये, भरपूर न्यूमरस मटेरियलमध्ये हे अवेलेबल आहे फ्लो नॉझल. वाईडली यूज्ड फॉर हाय प्रेशर अँड टेम्परेचर स्ट्रीम फ्लो, मोर रगड अँड रेजिस्टंट टू इरोजन दॅन ऑरिफाईस प्लेट. हे त्याचे काय येतात ॲडव्हान्टेजेसमध्ये येतात. ठीक आहे. आता डिसॲडव्हान्टेज काय तो डिसॲडव्हान्टेज काय तर फ्लो नॉझलचे तर ह्याची जी कॉस्ट आहे ते ऑरिफाईस प्लेटपेक्षा जास्त आहे. लिमिटेड टू मॉडरेट पाईप साईज म्हणजे लिमिटेड टू मॉडरेट पाईप साईजपर्यंत हे लिमिटेड आहे. आणि ह्याचं जे मेंटेनन्स आहे ते आपल्याला जास्त लागणार आहे, रिक्वायर्स मोर मेंटेनन्स. आता ह्याच्यामध्ये पुढे जाऊन म्हणजे काय कळालं ह्याच्यामधून आपल्याला तर हाय कॉस्ट असणार आहे जे मॉडरेट यूजसाठी हे लिमिटेड केलं जातं, लिमिटेड टू मॉडरेट पाईप साईज. आणि ह्याचं जे मेंटेनन्स आहे ते पण काय असणार आहे जास्त असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जाऊन आपल्याला पुढं कळते की ॲप्लिकेशन्स काय आहेत. ठीक आहे. ॲप्लिकेशन्स ऑफ फ्लो नॉझल काय आहेत हे आपल्याला इथं कळतं. फ्लो नॉझल्स आपण यूज करू शकतो फॉर मेजरमेंट ऑफ हाय वेलोसिटी वॉटर or any fluid or stream where pressure loss due to orifice plate would be excessive. म्हणजे आपण फ्लो नॉझल अशा ठिकाणी यूज करतो ज्या वेळेला हाय वेलोसिटी ऑफ वॉटर असते किंवा दुसऱ्या कुठले पण फ्लुइड असतं. और स्टीम व्हेअर प्रेशर लॉस ड्यू टू ऑरिफाईस प्लेट वुड बी एक्सेसिव्ह. म्हणजे ऑरिफाईस प्लेटमुळं जे प्रेशर लॉस आहे ते जिथं जास्त होत असं अशा ठिकाणी आपण काय करू शकतो यूज करू शकतो. तर अशा प्रकारे आपण फ्लो नॉझल म्हणजे काय आणि व्हेंचुरी ट्यूब म्हणजे काय पहिला बघितलं व्हेंचुरी ट्यूब आणि त्यानंतर बघितलं फ्लो नॉझल. हे दोन्ही पॉईंट आपले कवर झालेले आहेत. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करत आहे. थँक्यू एव्हरीवन. आणि काय कळालं नसेल तर एकदा मागं जाऊन लेक्चर थोडीफार बघा, म्हणजे मागचे लेक्चर पहिल्यांदा बघा आणि त्याच्यानंतर हे लेक्चर बघा. डायरेक्टली ही येऊन बघितला तर कळण्याचे थोडे चान्सेस कमी आहे, बाकी काही नाही आहे. डायरेक्टली कळू शकता असं म्हणजे जर तुम्ही स्टार्टिंगपासून सुरुवातीचे पहिले 3 लेक्चर झाले आहेत ते 3 लेक्चर बघा आणि त्यानंतर हे 4थं लेक्चर आहे हे तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळत जाईल भरपूर गोष्टी. ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन.